तुम्हाला एखादा फ्लॅट खूप जास्त चीप दिसतोय का? मार्केट प्राइस पेक्षा कमी पण ऑफर एकदम हेवी, तर थांबा. कदाचित ती प्रॉपर्टी इल्लीगल असू शकते आणि तुम्ही लाखो रुपयांसाठी अडकू शकता. नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहताय तुमचं आवडतं प्लॉट ज्ञान. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एखादी इल्लीगल प्रॉपर्टी कशी ओळखायची, तेही अगदी सोप्या भाषेत. जर तुम्हाला एखादी प्रॉपर्टी मार्केटमध्ये अगदी चीप रेटमध्ये मिळत असेल तर अजिबात खुश होऊ नका, कारण चीप प्रॉपर्टी इज इक्वल टू हाय रिस्क. अशा कंडिशन्स मध्ये तुम्हाला काय करायचंय तर हे काही डॉक्युमेंट्स आहेत जे तुम्हाला चेक करायलाच हवे. टायटल क्लिअर आहे का? त्यानंतर तुम्ही जी प्रॉपर्टी घेताय ती NA म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरल आहे का? आणि बिल्डिंग प्लॅन अप्रूव्ह आहे का? या सगळ्या गोष्टी जर क्लिअर असतील तरच ती प्रॉपर्टी क्लिअर असते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो प्रोजेक्ट रेरा रजिस्टर आहे का हे सुद्धा तपासा. रेरा रजिस्टर असेल तर ती प्रॉपर्टी लीगली सेफ आहे हे जास्त प्रूव्ह होतं. आणि जर रेरा नंबर नसेल तर समजून जा की रेड फ्लॅग आहे. काही बिल्डर्स प्लॅन पेक्षा जास्त फ्लोर्स बनवतात. उदाहरणार्थ अप्रूव्ह आहेत 5च फ्लोर पण ते बनवतात 7. हे सगळं इल्लीगल असतं आणि फ्युचरमध्ये या सगळ्या गोष्टींचा खूप जास्त परिणाम होऊ शकतो. आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात बेस्ट ऑप्शन काय माहितीये? लोकल इन्क्वायरी. म्हणजे तुम्हाला करायचंय काय तर जवळपासच्या लोकांना भेटायचंय, सोसायटीमधल्या लोकांशी बोलायचंय आणि त्यांना भेटून काही गोष्टी क्लिअर करा. जसं की जो प्रोजेक्ट आहे तो सेफ आणि लीगल आहे का, आणि ज्या बिल्डर किंवा डेव्हलपर सोबत तुम्ही कोऑर्डिनेट करणार आहात किंवा ज्यांच्याकडून तुम्ही प्रॉपर्टी घेणार आहात ते ट्रस्टवर्दी आहेत का, ही जर गोष्ट तुम्ही केली तर तिथेच तुम्हाला रिअल इस्टेटचा ट्रुथ कळेल. प्रॉपर्टी घेताना अजिबात एक्साइटमेंट मध्ये डिसिजन घेऊ नका. थोडं रिसर्च करा आणि थोडं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करा, नाहीतर चीप डील खूप महागात पडू शकते. तर मग मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुमच्या आवडत्या प्लॉट ज्ञानला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.